महिला उद्योजक तयार व्हावेत यासाठी सहकार भारतीच्या वतीनं चांगले व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या विजन एक्स्पोच्या माध्यमातून होतो, याचा आनंद आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले। सहकार भारतीच्या वतीनं 3 दिवसीय विजन एक्स्पोचे नॉर्थकोट मैदानावर आयोजन करण्यात आले। त्याचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते शुक्रवारी झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी मंचावर महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, शहाजी पवार, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शरद जाधव, एक्स्पोच्या स्वागताध्यक्ष सुधा हळीमोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर संघचालक राजू काटवे आदी उपस्थित होते। विजन एक्स्पोच्या माध्यमातून कला, स्वाद आणि संस्कृतीचा अनोखा संगम साधला आहे। महिलांनी महिलांसाठी आणि महिलांकडून आयोजित केलेले सहकार भारतीचे विजन एक्स्पोत सोलापूरकरांनी सहभागी होऊन महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे स्वागताध्यक्ष सुधा हळीमोरे यांनी सांगितले। चित्रा वाघ यांनी महिलांच्या सर्व स्टॉल्सना भेट देऊन उत्पादित वस्तू आणि पदार्थांची पाहणी केली। यावेळी सहकार भारतीचे संतोष गायकवाड, सूर्यकांत पाटील, किरण करकमकर, साधना संघवे, उत्तरा बर्डे आदी उपस्थित होते। याच्या अंतर्गत 3 दिवसाच्या या प्रदर्शनाला आपण सुरुवात केलेली आहे। या प्रदर्शनाचं उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य हे आहे की महिलांनी महिलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे। आपण बाकी बरेच अशी प्रदर्शनं बघतो, त्याच्यासाठी आपल्याला काही फी द्यावी लागते, पण दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमासाठी आपण स्टॉल धारकांकडून कुठलीही फी घेतलेली नाही आहे। डिपॉझिट फक्त 2000 घेतलं आहे आणि समारोपाच्या दिवशी हे डिपॉझिट आपण प्रत्येक स्टॉल धारकाला आणि ती चव मार्केटमध्ये आणावी किंवा त्या हाताचे जे गुण आहेत, जी कला आहे ती मार्केटमध्ये दाखवावी असं महिलांना वाटत असतं। आर्थिकदृष्ट्या आपणही स्वावलंबी असावं, आपल्या कुटुंबाला आपलाही थोडाफार हातभार असावा आर्थिकदृष्ट्या, याच्यासाठी प्रत्येक भगिनी धडपडत असते। पण अशा महिलांना कळत नाही की बाबा नक्की आपण केलेल्या वस्तूंना कुठं नेऊन विकायचं, त्याचं मार्केट कुठं आहे, त्याच्या किमती कशा काढायच्या। तर याचं सगळं मार्गदर्शन आपलं सहकार भारती या महिलांना करणार आहे। काही 3 दिवसाचं हे एक्झिबिशन करून आम्ही थांबणार नाही, तर भविष्यात या ज्या काही महिला आलेल्या आहेत त्यांना भविष्यातही उद्योगासाठी सहकार भारतीच्या वतीने आम्ही मदत करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत, त्यांना मार्केट मिळवून देणार आहोत। तर अशा आज आलेल्या सगळ्या स्टॉलधारक भगिनींचं मी मनापासून स्वागत करते
त्यांचं अभिनंदन करते आणि पुढच्या त्यांच्या 2 दिवसाच्या या कार्याला शुभेच्छाही देते. मी थांबते कारण आदरणीय चित्राताईंना आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यांना लवकर परत जायचं आहे. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक क्षण काम, कारण घर चालवायचं आहे हे केवळ एक उदाहरण आहे. या शहरातल्या प्रत्येक उद्योगात महिलांचे श्रम आहे, मात्र तिचं नाव नाही. हेच बदलायला आपण इथे जमलो आहोत. 15 मार्च 1959 मुंबईतील गिरगाव एका चाळीच्या गच्चीवर 7 गुजराती गृहिणी जमल्या. त्यांच्याकडे नव्हतं शिक्षण, नव्हती जमीन, नव्हता बँक बॅलन्स, फक्त होती मेहनत करण्याची जिद्द. त्यांनी समाजसेवक छगनलाल पारेख यांच्याकडून उसने घेतले. किती माहीत आहे? अवघे 80 रुपये. त्यांनी त्या 80 रुपयात पापड लाटण्याचं सामान घेतलं. गच्चीवर बसून पापड लाटले. पहिल्या दिवशी विकले 4 पुड्या 50 पैशांना. 7 माऊल्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिलेल्या या कहाणीला आज जगभर ओळखतात. त्या 7 बायका आज 45,000 महिलांच्या लिज्जत पापडाच्या सहमालकीनी झाल्या आहेत. आणि त्यासाठी सहकार भारतीचे मी मनापासून आभार मानेन की अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम सोलापूरमध्ये पहिल्यांदा होतोय. मी नुकतीच माहिती घेतली की नाशिकमध्ये याआधी फक्त वाळवणाचे पदार्थ याचं एक त्या ठिकाणी एक्सपो बनवलं गेलं, ज्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला. आणि आज छोटीशी सुरुवात 110 स्टॉलने सोलापूर जिल्ह्यात होते. मनापासूनचा आनंद की सहकार भारती ज्यांना 45हून अधिक वर्ष सहकारात काम करताना झाले, सहकारामध्ये पारदर्शकता यावी यासाठी सहकार भारती कार्यरत आहे. आणि आता खऱ्या अर्थाने महिलांना सुद्धा यामध्ये कसं सामावून घेता येईल, ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्याताईंनी केला की आज प्रत्येक महिलेमध्ये कला आहे, त्याला व्यासपीठाची गरज आहे आणि ते व्यासपीठ देण्याचं काम सहकार भारतीच्या माध्यमातून झालं आहे. त्यामुळे आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. हा फक्त स्टॉल नाही आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतंय. भगिनींनो, जेव्हापासून या देशाची धुरा देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतली, तेव्हापासनं महिला सक्षमीकरण म्हणजे काय, महिला सशक्तीकरण म्हणजे काय हे देशातल्या 50% मातृशक्तीला उमगायला लागले. आज जर तुम्ही मोदीजींच्या योजना बघितल्या तर 100 योजनांमधल्या 35 योजना फक्त आणि फक्त देशाच्या मातृशक्तीसाठी आहे. फक्त भाषणामध्ये सक्षमीकरण आणि सशक्तीकरण नाही, ती सशक्त झाली पाहिजे, ती शरीराने सशक्त झाली पाहिजे. त्याच्यामुळे विविध आरोग्य योजना, शिक्षण तिला मिळालं पाहिजे म्हणून शैक्षणिक योजना, मुलगी जन्माला यायला नको अशी समाजाची मानसिकता बदलवणारे पहिले प्रधानमंत्री जर कोण असतील, टक्केहून जास्त महिला लाभार्थी त्या मुद्रा योजनेच्या आहेत. महापौर साहेब, आज विविध योजना आहेत ज्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहेत, त्यांना पावलावरती उभं करण्यासाठी आहे. सहकाराविना नाही उद्धार जे आपण म्हणतो ते खरंच आहे. आणि मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सहकाराची सुरुवात झालेली आहे. या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचा लाडका देवाभाऊ यांच्या माध्यमातून महिला सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. जवळपास आज राज्यामध्ये 3000 महिला सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आम्हाला यश आलं. दिवस मुंबईमध्ये होते, तिच्यासोबत संपूर्ण टीम होती आणि या टीमच्या माध्यमातून 3000 संस्था या पोरींनी त्या ठिकाणी दिवस रात्र एक करून सहकारी संस्था स्थापन केल्या. आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्या संदर्भातला GR निघतोय, शासकीय आदेश निघतोय. सोलापूरच्या ताईला सोलापूरमध्येच काम मिळेल, तिला दुसरीकडे जाण्याची गरज नाही, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहे. महिला काय करू शकते याचं उत्तम उदाहरण आता साखरेताईंनी सांगितलं. लिज्जत असेल किंवा आता विविध प्रॉडक्ट असतील ज्यामध्ये महिला पुढे करतायत. बाई जर उभी राहिली तर तिचं घर उभं राहतं, घर उभं राहिलं तर समाज, आणि समाज उभा राहिला तर राष्ट्राची, सशक्त राष्ट्राची निर्मिती होते. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच आज वेळ काढून मी फक्त तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आली आहे. माझी छोटीशी सूचना आहे, मी आता स्वागत समितीच्या अध्यक्षांना सांगितलं आहे
की हे स्टॉल प्युअरली फक्त महिलांना देण्यात यावे, जे महिलांनी चालवावे, महिलांनी वस्तू विकाव्या, महिलांनी मार्केटिंग करावं. कारण शेवटी काय होतं की आम्ही काम करतो, आम्ही कमी कुठे पडतो, आम्ही मार्केटिंगला कमी पडतो. आणि मला असं वाटतं की हे जे स्टॉल आहे, या स्टॉलमधनं आम्ही येणाऱ्या गिराईकाशी कसं बोलायचं, माझी वस्तू कशी चांगली आहे, हे जे सांगायचं असतं त्याचं धाडससुद्धा महिलांना येणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून केवळ फक्त महिला या ठिकाणी असल्या पाहिजेत असं मला वाटतंय. आणि माझी छोटीशी ही सूचना आहे की स्टॉल देतानाच ती अट असावी की त्या महिलेने तो स्टॉल चालवला पाहिजे, त्या महिलेने तिथं उभं राहायला पाहिजे. आणि त्या अर्थाने जर आपण काम केलं तर मला वाटतं की बऱ्याच चांगल्या पद्धतीने आपण महिलाचा जो मैल आहे चांगला प्रगतीचा तो गाठू शकतो. बऱ्याचदा असं काम होतं की आपण महिलांना काम देतो, महिला ती कामं सबमिट करतात कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टर्सना, आणि त्यामुळे त्यांचं सशक्तीकरण कधी झालंच नाही. आता ज्या आम्ही सेवा सहकारी संस्था काढल्या आहेत त्यामध्ये पहिला क्लॉज हाच असणार आहे की काम प्रत्यक्ष फील्डवरती सुद्धा हे महिलांनीच करायला हवं. कारण महिला आता पापड, लोणची, जेवण हे वाईट नाही आहे, हे चांगलंच आहे. पण या परंपरेला छेद देत आता आम्हाला पुढे जाण्याची सुद्धा गरज आहे. आम्हाला एंटरप्रेनर बनण्याची गरज आहे, आम्हाला उद्योजिका बनण्याची गरज आहे. आणि आम्ही सगळं काम करू शकतो हे समाजाला दाखवून देण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सहकार भारतीचा हा जो स्तुत्य उपक्रम आहे त्या उपक्रमामुळे नक्कीच महिला पुढे येतील. आजची ही सुरुवात आहे, आज उद्या परवा 3 दिवस आहे. माझ्याकडनं सगळ्या सोलापूरवासियांना मी विनम्र असं त्या ठिकाणी विनंती करेन की नक्की या एक्सपोला तुम्ही भेट द्या, आपल्या भगिनींचं मनोबल वाढवा. आणि त्या पद्धतीने येणाऱ्या दिवसात सोलापूरमध्ये फक्त कडक भाकरीच नाही तर त्याच्यासोबत आणखीन जी उत्पादनं आहेत त्या देणाऱ्या उद्योजिकासुद्धा या ठिकाणी दिसतील. सहकार भारतीला मनापासूनचं मी धन्यवाद देईन की अतिशय स्तुत्य असा उपक्रम तुम्ही या ठिकाणी सुरुवात केली आहे. व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानेन की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. नमस्कार, माझं नाव चंद्रभागा करली आहे आणि माझे सहयोग मला सहकार्य करणारे राधिका चंपा मॅडम येतात. तर आम्ही दोघंजण मिळून आज आपल्या स्वदेशी प्रोडक्टचा स्टॉल लावलेला आहे. तर नागरोड मैदानमध्ये ते एक्झिबिशन चाललेलं आहे. तर ते आहे 24, 25, 26. या स्टॉलला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आणि जे आमचं स्टॉल आहे हे स्वदेशी आहे, याच्यात कुठलंही विदेशी प्रोडक्ट नाही येतं आणि आपल्या देशात तयार होते ते प्रोडक्ट. तर आपण कष्ट करतो आपल्या भारतामध्ये आणि प्रोडक्ट वापरायला 75% प्रोडक्ट घरात जे येणार आहे ते सगळे 75% विदेशीचे प्रोडक्ट आहेत. भारतामध्ये नाही का क्रांती आणावं म्हटलं तर आपलं स्वदेशी प्रोडक्ट वापरलं पाहिजे. आणि जे तुम्ही व्हिडिओज बघितला तर व्हिडिओजमध्ये बघितलं ते सगळं शुद्ध प्रोडक्ट येतं. आणि आपल्या कंपनीमध्ये SSRS आहेत, होम केअर आहेत, पर्सनल केअर आणि शेती उपयोगी आणि महिलांसाठी उत्तम किसोल कॉटननी लेअरचे पॅड आहेत. ते सगळं तुम्ही शॉपकडे येऊन व्हिजिट देऊन तुम्ही हे पूर्ण माहिती घेऊ शकता. आणि सगळेजण स्टॉलला व्हिजिट द्यावं. नॉर्थ कोस्ट स्टॉलला एकूण टोटल 110 स्टॉल आहेत. सगळ्या महिला मिळून एक महिला आपला प्रतिभाचं ताकद दाखवावं लागलं तर ते सगळ्यांना आपण सहकार्य करावं. प्रत्येकजण या शॉपकडे नॉर्थ कोस्ट मैदानमध्ये व्हिजिट द्यावं. ही सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी येऊन अवश्य या स्टॉलचे तुम्ही हे करावं. आणि आपला स्टॉलचा नंबर आहे 35, स्वदेशी शुद्ध प्रोडक्ट. नमस्कार. श्री रस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती.